4 तारखेला सरकारचे प्रतिनिधी आमच्यासोबत चर्चेला आले. आमची चांगली समाधानपूर्वक चर्चा झाली आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासित केलं. मग आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं. त्याच्यानंतर सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी मागण्या मान्य केल्याचं हे झालं. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत कोणत्या संघटना होत्या विरोध करायला? तोपर्यंत एकही संघटना या महाराष्ट्राची रस्त्यावर उतरली नव्हती आणि मराठ्यांच्या आंदोलकांच्या मागणीला विरोध केला नव्हता. जी.आर. निघाल्यानंतर मग सर्व जेवढे काही नेते आहेत ते एकच त्यांचं म्हणणं होतं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं. त्या मताशी मी कधीही सहमत होऊ शकत नाही. त्याचं संरक्षण आम्ही केलेलं आहे काय. आणि हे ओबीसीला मिळालेलं आरक्षण संविधानाच्या कलम 340 नुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन आणि सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर मिळालेलं आरक्षण आहे. त्याच्यामुळे ते आरक्षण संपवण्याचं भाषा कोणी करू नये, ते आरक्षण संपू शकत नाही. पण आरक्षण संपलं अशा प्रकारचा एक अपप्रचार करून ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे, दहशत निर्माण केली आणि त्याच्यामुळे आज अनेक लोकांनी याच्यामध्ये आत्महत्या केली आहे. अशा प्रकारचं कृत्य करून समाजाला आपल्याकडे आकर्षित करून त्या समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढून जी मागणी तुमची संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही, ती मागणी घेऊन जर आपण समाजाला रस्त्यावरती आणत असेल, समाजाची दिशाभूल करत असेल, अशा प्रकारचं कृत्य आजपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलं नाही आणि भविष्यात सुद्धा आम्ही करणार नाही. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व समर्थक याच मतावरती आहे की या जी.आर.मुळे आपल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही किंवा आरक्षणाला धक्का लागलेला नाही. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे त्याच्या विरोधात म्हणणं आजच्या आंदोलनकर्त्याचं आहे, मोर्चेकऱ्यांचं आहे आणि म्हणून आम्ही आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही.